नमस्कार, DS पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यातील धानोरे येथे ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सावरगाव येथील प्रसिद्ध उद्योजक मच्छिंद्र काका पवार यांनी 51 फुटी हनुमान मूर्तीस श्रीफळ वाढून विधिवत पूजा केली। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महंत रामेश्वर गिरी महाराज यांनी भूषवले। तर यावेळी दिलीप महाराज सदगीर आहेरवाडीकर यांच्या अमृतवाणीतून प्रवचन सोहळा पार पडला, ज्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला। दुसरीकडे येवला शहरातील विंचू चौफुली येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरातही सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पडले, तसेच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान धानोरा येथे प्रमुख उपस्थिती यावेळी उद्योजक मच्छिंद्र काका पवार, विश्वस्त उत्तम घुले, नवनाथ जाधव, यादव चव्हाण, भावेश खुळे, संतोष काटे, भाऊसाहेब जाधव, अशोक साळुंखे यांच्यासह तालुक्यातील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी दर्शनासाठी हजेरी लावली आणि हनुमंताचरणी नतमस्तक झाले। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। आज इथे शिवशक्ती मारुती धाम येथे बरेच भाविक जमलेले आहे दर्शनासाठी। ही एक प्रसिद्ध अशी हनुमानाची मूर्ती इथे ही नगर मनमाड रोडला आपल्या हनुमानाची मूर्ती लोकेटेड आहे। इथला हनुमान हा भक्तीला पावतो। त्याच्या अशा पवित्र पावन हनुमान जयंतीच्या दिवशी आपण सगळे इथं दर्शनासाठी उपस्थित आहे। तर तुम्ही असेच भक्तगण मोठ्या संख्येने इथं या। भजन कीर्तनचा कार्यक्रम देखील इथं आहे, त्याचा देखील लाभ घ्या। त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम देखील इथं आयोजित करण्यात आलेला आहे शिवशक्ती मारुती धामतर्फे। त्याचा देखील सर्व भक्त परिवाराने आनंद घ्यावा आणि इथं अशा पवित्र पावन हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त इथं येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा अशी माझी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे। तरी सर्वांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित व्हावे, यावे, दर्शनाचा लाभ घ्यावा। शिवशक्ती मारुती धाम धानोरे येथे हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात चालवाप्रमाणे ती 30व्या वर्षी आहे। ब्रह्मलीन दमोनगिरी महाराजांच्या अध्यक्षतेखाली आणि महंत रामेश्वर गिरी महाराजांच्या उपस्थितीत आज सकाळी 7 ते 7:30 पर्यंत होम हवन झाल्यानंतर पूजा झाली। त्याच्यानंतर आता 11 ते 12:30 पर्यंत प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आणि 51 फूट मारुती अशी येवला तालुक्यामध्ये जवळपास परिसरात कुठंच नाही आणि असं सुंदर असं झाल्याप्रमाणे इथं हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। परिसरातले भाविक इथं मोठ्या आनंदाने इथं येऊन महाप्रसाद घेत असतात। जय श्रीराम। सालाबाद प्रमाणे याही वर्षी हनुमान जयंतीचा उत्सव हनुमान भक्त परिवाराने चांगल्या पद्धतीने पार पाडलाय। काल दिवसभर बुंदीचा प्रसाद बनवण्याचं काम चालू होतं आणि आज सकाळपासून बुंदी आणि खिचडी असा दोन्ही प्रसाद देऊन या ठिकाणी भक्त परिवाराने येणाऱ्या सर्व भक्तांचं स्वागत केलंय। या ठिकाणी भक्त परिवाराचे जे आहे, जे सर्व सभासद आहे, यांनी जी कष्ट घेतले त्याचा फळ म्हणून या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्सव प्रसाद मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आहे।